हॅलो सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये विशूज लाईफस्टाईल। तर आज मी बनवणार आहे एकच पीठ म्हणून दोन पदार्थ, चकली आणि खारी शंकरपाळ्या। त्यासाठी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले, 1 वाटी मैदा, 1 माप तेल गरम करून घेतले, 1 चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ घेतले, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट घेतले, अर्धा चमचा हळद। हे सगळं मिक्स करून मळून घ्यायचं, म्हणजे मुटका झाला की समजून घ्यायचं की पीठ तयार झाले म्हणून। बघा माझं झालं असं सेम व्हायला पाहिजे। त्यानंतर 1 वाटी पाणी घेतले, छान चपातीला मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आणि वरतून थोडंसं तेल लावून 5 मिनिटं झाकून ठेवले होते मी। त्यानंतर पीठ खूप छान मऊ झालं होतं, चपातीसारखं लाटायचं सेम। लाडू बघा कसं वॉकरमध्ये खेळत बसला होता। पातळच लाटायचं, जास्त जाड लाटायचं नाही, जाड लाटलं ना तर ते कुरकुरीत नाही होणार, त्यामुळे पातळ लाटायचं जेवढं शक्य असेल तितकं। लाटून झालं होतं माझं। हे माझ्याकडे शंकरपाळे करायचं होतं, त्याच्यानेच मी कापले। चाकूनेही कापू शकता तुम्ही, पण ह्याच्याने डिझाईन येते ना, त्यामुळे ह्याच्यानेच कापले मी। तेल गरम करायला ठेवले होते, लगेच तळून पण घेतले मी पटपट। मीडियमवरच ठेवायचं गॅस, जास्त फास्ट नाही करायचं, आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं छान। बघा कलर किती सुंदर आलाय, कुरकुरीत तर खूप झाले होते शंकरपाळे। तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। आवाज तर बघा किती कुरकुरीत झाले होते। त्यानंतर मी चकलीच्या साच्याला ना तेल लावत होते चकली बनवण्यासाठी। माझा हात घसरत होता ना तेल लावल्यामुळे, म्हणून मी भावालाच बनवण्यासाठी दिले होते चकली, तर तो पटापट बनवत होता। बघा सगळे चकली बनवून तयार केलं होतं त्यांनी। तेल गरम झालं होतं, तेल गरमच होतं ऑलरेडी, त्यात लगेच पटापट टाकून तळून घेतले मी। हे पण सेम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं। चकलीला जास्त गरम तेलच लागतं असंही। बघा किती छान कलर आलाय। दोन्ही पदार्थ खूप टेस्टी झाले होते, एकदा घरी नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, बाय।